Hello, hi, welcome back to my YouTube channel and Facebook page. येस, हे सांगण्यामागचं कारण असं आहे की आता मी फेसबुकवरही ब्लॉग पोस्ट करत असते. त्यामुळे जर तुम्ही मला फेसबुकवर फॉलो केलं नसेल तर वर्षा राणी पटेल या नावाने माझं पेज आहे, त्याला फॉलो करा. आणि सेम नावाने यूट्यूबवरही माझं चॅनल असेल, जर तिथे तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, कसे आहात तुम्ही सगळे? खूप दिवसानंतर मी आता सध्या ब्लॉग पोस्ट करते. कंटिन्युटीमध्ये माझं ब्लॉग पोस्ट करणं होत नाहीये. असो, तर आत्ता मी आहे बोरिवली जेटीला आणि तुम्ही पाणी बघताय. काठोकाठ अगदी पाण्याने भरलेले आहेत. हे झाडं अर्धे भिजलेले आहेत, अर्धे पाण्याखाली आहेत. आणि हे बघायला जितकं छान वाटतंय तितकंच भीतीही वाटते जेव्हा तुम्ही फेरीमध्ये बसून दुसऱ्या साईडला जातात. म्हणजेच मी आता आलेली आहे गोराई जेटीला. आता गोराई जेटीला उतरल्यानंतर मी रिक्षेत बसून गेले मनोरीला. मनोरीला मी एक रिसॉर्ट बुक केलं होतं आणि तिथे मी राहायचं होता. आणि त्यामुळे मुंबईमध्ये सर्वत्रच पाऊस सुरू आहे. मुंबईमध्ये काय, सर्वत्र भारतात पाऊस सुरू आहे. आणि तरीही लोक विकेंडला एन्जॉय करण्यासाठी येतात. इथे डीजे सुरू होता, त्यामुळे कोणी गरबा खेळत आहे, कोणी स्विमिंग पूलमध्ये खेळत आहे. तर रूममध्ये सेटल होण्यासाठी मी गेले आणि बघितलं की रूम कसा आहे, व्यवस्थित क्लीन आहे की नाही ते. पण ठीक आहे, रूम ओके होता. आणि आरसा दिसला आणि स्वतःला बघितलं नाही असं होतच नाही. तर अरे वा, जेव्हा बाल्कनीतनं मला खाली स्विमिंग पूल दिसला तेव्हा मला खूप छान वाटलं. आणि या सगळ्यांना खेळताना बघून मला असं झालं की अरे यार, मला पण जायचंय खाली. आता सगळेच पावसात भिजताय त्यामुळे मलाही ऑकवर्ड वाटणार नाही आणि माझ्याकडे भरपूर वेळ होता. तर मी म्हटलं आता भिजले आहेत तर मी चेंज करते आणि थोडं फ्री होते. पण एक डोक्यात चालू होतं, खाली जायचं का, खाली जायचं का, खाली जायचं का. पण मला लागली होती खूप भूक. त्यामुळे नाश्ता येणार होता आणि नाश्त्यामध्ये त्यांनी पाठवलं होतं मिसळ पाव. वाटाण्याची मिसळ होती, फरसाण आणि पाव. ते खाऊन मी स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी रेडी झाले. पावसात खूप जास्त भिजून आल्यानंतर आता मी अंघोळ करायला जाते आणि खूप मज्जा केली. खूप म्हणजे साधारण 3-3.5 तास मी हे स्विमिंग पूलमध्ये होते. इथे आता पूर्ण स्विमिंग पूल हा शांत झालेला आहे. फ्रेश मी आता झाले आहे आणि आता मला असं वाटतंय की मी आराम करावा आहे, कारण पाऊस अजूनही थांबत नाही आहे. त्यामुळे काही ऑप्शनच नाही आहे, आरामच करावा लागणार आहे. आणि ज्याची गरजही आहे मला, तर थोडा वेळ रेस्ट करते. मी आत्ता साधारण 3-3.5 तासानंतर जेव्हा बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर मी बघितलं एसीचा आवाज खूप येतोय, त्यामुळे कदाचित तुम्हाला डिस्टर्ब होईल. पण बाहेर मी बघितलं तर हे बघा, एकदम शांतता झालेली आहे. असो, एका फॅमिलीमधले माझी ओळख झालेली त्यांची जस्ट स्विमिंग करताना. एका फॅमिलीचे 22 लोक आलेले होते आणि ते कालपासून आलेले होते. त्यामुळे आता त्यांचा पूर्ण दिवस कंप्लीट झाला, 12-24 तास कंप्लीट झाले आणि आता ते घरी पोहोचलेही असतील. तर खूप एन्जॉय केला, आम्ही सोबत एन्जॉय केला. आणि पाऊस खूप असल्यामुळे मला प्रॉपर शूट करता आलं नाही, कारण माझे मोबाईल जे होते, दोन्ही मोबाईल मी हे रिसेप्शनिस्टकडे दिलेले होते, त्यामुळे मला प्रॉपर शूट करता आलं नाही. पण आजचा दिवस खरंच मी मजा केली, खूप दिवसभर मजा केली आणि नंतर मी फुल आराम केलेला आहे. जेवण यायला वेळ होता त्यामुळे मी चीज बॉल मागवले आणि मी बिग बॉस बघत होते. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग. काल रात्री मोबाईलची बॅटरी डाऊन झाली असल्यामुळे मला पुढचा ब्लॉग हा कंप्लीट करणं पॉसिबल झालं नाही. त्यामुळे मी म्हटलं चला सकाळी सकाळी फ्रेश झाल्यानंतर कालचा राहिलेला ब्लॉग हा कंटिन्यू करावा. तर सकाळीची सुरुवात जी माझी होत असते ती ब्लॅक कॉफीने होत असते, घरी असो किंवा कुठेही. तर ब्लॅक कॉफी मी घेतली आणि ब्लॅक कॉफी प्यायल्यानंतर मला खूप एनर्जेटिक फील होतं आणि ती आपल्या शरीरासाठी खूप खूप खूप
फायदेशीर आहे. त्यामुळे दुधाची कॉफी, चहा न घेता ब्लॅक कॉफी, ब्लॅक टी तुम्हीही घ्या आणि त्याचे फायदे काय काय आहेत हे स्वतः अनुभवा. आता नाश्त्यामध्ये यांनी सेम काल जो नाश्ता पाठवला होता तोच पाठवला. तो नाश्ता करून मी निघाले मनोरी जेटीहून मार्वे मालवणीला जाण्यासाठी. दुपारी फार अशी गर्दी नव्हती, पण पाऊस खूप असल्यामुळे पाणी हे अगदी पायाखालून जात होतं. हे बघा किती पाणी तुम्हाला दिसेल. आणि यातून मी कशी बशी बाहेर पडले. माझे शूज हे पूर्ण चिखलाने, त्या मातीने ओले झालेले.